मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय कनेक्ट अकोला. मित्रो, मी मागे एका व्हिडिओत असं सांगितलं होतं की मी अशा व्यक्तींमधला हजारो लाखो व्यक्तींमधला कदाचित एक व्यक्ती असेल की ज्याला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे 2024मध्ये काहीतरी भाकर पलटली जावी, उलटवली जावी सत्तेची. 2 टर्म केंद्रात नरेंद्र मोदी आणि NDAचं सरकार आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सामान्य माणसाला त्रासदायक असे निर्णय घेतलेले आहेत, अगदी महागाईपासून तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर संविधानाची मूल्य ज्या पद्धतीने धोक्यात आणलेली आहेत, या सगळे निर्णय बघता असं वाटते की एकदा हे सरकार बदललं पाहिजे. आणि त्यासाठी देशभरात जर प्रमुख कोणता पक्ष असेल की ज्याच्या नेतृत्वात हे सगळं होऊ शकते, तर तो निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. त्या काँग्रेसचे नेते सध्या पंतप्रधान पदाचे उमेदवार ज्यांच्याकडे म्हणून बघितलं जातं ते राहुल गांधी आहेत. आणि काँग्रेसकडे जर आपण बघितलं तर आपण जर अकोल्याचा फक्त विचार केला, एक मर्यादित विचार केला, तर मी नेहमी असं म्हणत आलो की काँग्रेस, अकोला जिल्ह्यातली काँग्रेस, इकडची काँग्रेस एवढी वाईट पद्धतीने वागते आहे, नेते एवढे सगळे स्वार्थी झालेले आहेत की पक्ष संघटनेसाठी वेळ द्यायला कुणाला फुरसत नाही आहे, पक्ष संघटनेसाठी खिशात हात घालावा असं कुणाला वाटत नाही आहे. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की काँग्रेसचं देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये उत्तम पद्धतीनं वातावरण नव्यानं त्यांच्या फेवर निर्माण होत असलं तरी अकोला जिल्ह्यात त्याचा फायदा होईल असं वाटत नाही. मी विनोदानं असं नेहमी म्हणतो की राहुल गांधी 1 महिना काय 6 महिने अकोल्यात मुक्कामी असले तरी इथली जिल्हा परिषदची सुद्धा सीट निवडून येईल की नाही याची काही खात्री नाही, याची काही शक्यता वाटत नाही. कारण इतक्या पद्धतीने इथल्या काँग्रेसला इतकी वाळवी लागलेली आहे जिल्ह्याच्या की ते टोटल सगळं त्याची ओव्हरऑलिंग केल्याशिवाय किंवा ते टोटल बदलल्याशिवाय, नव्या लोकांच्या हातात काही त्याची सूत्र दिल्याशिवाय काही ते त्या वातावरणात काही फरक पडेल असं वाटत नाही. काँग्रेस ज्या पद्धतीने विदर्भातली वागते आहे आणि अकोल्यातली वागते आहे, तसंच त्यावरून लोकांचा भरोसा काँग्रेसवर बसण्याच्या ऐवजी तो त्याच्यावरून कसा उडेल, विश्वास कसा उडेल याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आणि अशा घटना स्वतः काँग्रेसवाले पण घडवत आहेत. नागपुरात काँग्रेस पक्षाची अंतर्गत बैठक झाली आणि त्यात जे प्रचंड वाद झाले ते वाद मीडियात आले, त्याच्यावरून अधिक बदनामी झाली. त्याचीच पुनरावृत्ती अकोल्यात झाली. अकोल्यातही त्याच पद्धतीचं झालं की मुळात शेतीचा प्रश्न जो आहे तो किसान काँग्रेसने घेतला होता. त्याच्यावर पॅरेंट बॉडीने पत्रकार परिषद घेतली. मग पत्रकार परिषद संपल्यानंतर फोटो सेशनसाठी उभे राहिले असताना काँग्रेसचे 2 प्रदेश सरचिटणीस, एक डॉक्टर अभय पाटील आणि दुसरे मदन भरगळ. मदन भरगळ हे काँग्रेसचे माजी महापौर आहेत, अकोला महानगरपालिकेचे. ते मागच्या विधानसभेला त्यांनी पक्ष सोडून ते वंचित बहुजन आघाडीकडून पश्चिम अकोल्याची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. पुन्हा निवडणूक झाल्यावर ते पक्षात आले. त्यांचं म्हणणं असं की मी सिनियर आहे या सगळ्यांपेक्षा. वास्तविक ते पक्ष सोडून आल्यावर ज्या पद्धतीने पुन्हा पक्षात आले ते नव्यानं ज्युनियर झालेले आहेत. हा भाग आलायदा. मात्र या दोघांमध्ये ज्या पद्धतीने फोटो सेशनवरून वाद झाला, परस्परांमध्ये काहीतरी गैरसमज झाले, एकामेकाला शिवीगाळ झाली, असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला की दोघांमध्ये डॉक्टर अभय पाटील आणि मदन भरगळ यांच्यात थोडा विसंवाद झाल्यानंतर अभय पाटील बाहेर गेले आणि गाडीतून त्यांनी पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला, असं मदन भरगळांचं म्हणणं आहे. हा जो आरोप आहे. आणि याच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या झाल्या. काँग्रेसला देशभरात उत्तम वातावरण निर्माण झालं असताना इथली काँग्रेस मात्र आपल्या प्रतिमा संवर्धनाच्या बाबतीत काही करताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूनी एक माजी निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्या हाती जिल्ह्याच्या काँग्रेसची सूत्रं दिलेली आहेत. ते लोकांना घेऊन चालत नाहीत. त्यांच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. एक सभा अकोटला झाली, दुसरी सभा त्यांच्या विरोधात अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेसवाल्यांनी बाळापुरात घेतली. म्हणजे जिल्हा काँग्रेसचं निवडणुका तोंडावर असताना जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात एक संघ इथे संघटन नाही आहे. त्यांच्या विरोधात 60-70% माणसं जात आहेत. जिल्ह्याच्या काँग्रेसची जी बैठक होते, प्रेस कॉन्फरन्स होते, त्याच्यात 2 महत्त्वाचे नेते, सिनियर नेते जे प्रदेश स्तरावर नेतृत्व करतात, जे दोघंही लोकसभा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत,
अशी माणसं भांडणं करतात, वाद करतात, एकामेकावर मारायसाठी पिस्तूल निघते, अशा पद्धतीचं वातावरण जर जिल्ह्यात असेल तर मला वाटते या जिल्ह्याच्या काँग्रेसचं देवचवाली आहे, भगवान भरोसे काम आहे असं वाटते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वारंवार या पद्धतीची चर्चा होते की काँग्रेसनं इथे, कारण गेली अनेक वर्ष जवळपास नानासाहेब वैराळे जेव्हा अकोला जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार होते तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसचा लोकसभेसाठी निशाणीसाठी पंजा हे चिन्हही उपलब्ध राहिलेलं नाही. जिल्ह्यात वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर या जिल्ह्याच्या 6 मतदारसंघामध्ये एकाही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार दिसत नाही. जिल्हा परिषद जी आहे अकोल्याची ती गेली 5-6 टर्म हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहे. त्यांच्या सत्तेत काँग्रेस अनेकदा सहभागी झाली, एकही पक्ष असा नाही की जो त्यांच्या सत्तेत सहभागी नाही झाला. त्याच्यामुळे असं सगळं वातावरण असताना या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं सरळ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशा मताचे अनेक लोक आहेत. मला व्यक्तिगत तसंच वाटते की या जिल्ह्यामध्ये देश पातळीवर सध्या नरेंद्र मोदींना, अमित शहांना आणि या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तुम्हाला हटवायचं असेल तर एक लोकसभेचा जागा तुम्हाला महत्त्वाची आहे. आणि अकोल्याची एक भाजपची लोकसभा जर तुम्हाला हा मतदारसंघ कमी करायचा असेल, एक जागा कमी करायची असेल तर काँग्रेसनं बिनशर्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिला पाहिजे. नाहीतर काही होणार नाही. ज्या पद्धतीने आपण बघतो यांच्यातले अंतर्गत वाद, आता हे लोक तयार आहेत. मराठा उमेदवार इथे काँग्रेसमधले इच्छुक आहेत, प्रशांत गावंडे इच्छुक असतील, स्वतः जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर इच्छुक आहेत, डॉक्टर अभय पाटील इच्छुक आहेत, मूर्तिजापूरचे डॉक्टर श्रीकांत तिळके इच्छुक आहेत. म्हणजे मराठा उमेदवार एक 4-5 इच्छुक आहेत. ही साधी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचा इथे मराठा उमेदवार येणार आहे. जवळपास आमदार रणधीर सावरकर यांचं नाव निश्चित आहे, किंवा ते नसले तर मराठा दुसरा कोणीतरी हा फायनल आहे. भारतीय जनता पक्षाचा जर मराठा उमेदवार इथे निश्चित असेल तर काँग्रेस मराठा उमेदवार देईल कसं? एक तर तो मराठे तर देईल किंवा एखाद्या मुस्लिमाला तरी देईल. मग या मुस्लिमांचा पर्याय आला तर हिदायत पटेल 2 वेळ झाले. डॉक्टर हे जे आहेत माजी आमदार जे आहेत बाळापूरचे नातिकुद्दीन खतीब यांचं नाव आहे. आणि हिंदी भाषी हा प्रयोग अजून इथे व्हायचा आहे, कारण 2 वेळ मराठा झाला, 2 वेळ माळी झाला, 3 वेळ मुस्लिमाचा प्रयोग झाला, तरी इथून या मतदारसंघातून या प्रवर्गातला व्यक्ती, या जमातीतला व्यक्ती निवडून येऊ शकत नाही. मग हिंदी भाषी प्रयोग केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा जो सर्वाधिक मतदार आहे तो हिंदी भाषी मतदार आहे, त्याला हटवण्यासाठी हिंदी भाषी दिलं पाहिजे. म्हणून मदन बरगळांची उमेदवारी चालू हा युक्तिवाद छान आहे की हिंदी भाषी दिलं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीची मतं कमी होतील. परंतु व्यापक असा चेहरा जो पाहिजे त्या पद्धतीने पक्षाला तो लाभत नाही आहे आणि इथलं काँग्रेसचं काही होत नाही आहे. काँग्रेसनं अकोला जिल्ह्यातला काही आपला ग्राफ जो आहे, लोकप्रियतेचा ग्राफ आहे, कामाचा ग्राफ आहे, संघटनेवरची पकड आहे, ती वाढवण्याऐवजी जर अंतर्गत लाथाड्यांमध्ये जर हे प्रयोग होत असतील तर मला वाटते काँग्रेसवर सुद्धा कोणी भरोसा ठेवायला तयार होणार नाही. म्हणून काँग्रेसच्या श्रेष्ठींनीसुद्धा हा विचार केला पाहिजे आणि अकोल्याचं काहीतरी भलं होईल या पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे. मित्रहो, आजसाठी कनेक्ट अकोल्यात एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.